नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम आपलं नाव? माझं नाव सीमा गणेश मराठे आणि माहेरचं नाव चव्हाण. ओके, आपण काय त्रास घेऊन आला होता आपल्या इथे? ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे 2022 साली मला चालता येत नव्हतं. मी अशी म्हणजे मी फेसबुकवरती सरांची ऍड बघितलेली हो. आणि म्हटलं चला आता शेवटचा पर्याय करून बघूया. माझी मैत्रिणी शाळेमध्ये टीचर आहे, एक तर टीचरचा जॉब माहिती आपलं उभं राहून कर शिकवावं लागतं. अक्षरशः मी त्यावेळेस अशी आलेली अशी आणि त्यावेळेस अशी जादू घडली ना, म्हणतात ना लोखंडाला परिसर स्पर्श सोनं होतं. आणि 5 मिनिटात सरांनी माझ्यावर काय जादू केली, मी अक्षर चालायला लागले. आणि माझ्या घरचे माझा मुलगा म्हणतो मम्मी एवढी मॅजिक कसं का सगळं चालायला कशी काय लागले. म्हणजे जो तो एकदम आश्चर्यचकित झालेला. म्हणजे मला अक्षरशः वाटलं नाही की मी पुन्हा उभा राहिला आणि पुन्हा चालेल म्हणून. एवढा मला प्रॉब्लेम झाला होता. आणि त्याच्यानंतर सांगायचं म्हणजे मला नंतर त्रास नाही झाला, पण नंतर मी या गुडघ्यावर पुन्हा पडले 2 वेळा आणि हा पुन्हा मला त्रास झाला. आणि सरांकडे आले, आता सरांकडे आली पुन्हा का तर मला माहितीये मला हा अनुभव आलेला आहे. आणि त्याच्यामुळे मला जेवढे पण गुडघे दुखीवाले पेशंट भेटले, म्हणजे माझे पॅरेंट्स असो, माझे टीचर्स असो, माझे जे काही नातेवाईक असो, त्यांना मी सरांचं आधी नाव सुचवते. थँक्यू मॅडम. कारण म्हणतात ना की सरांच्या हाताला जो गुण आणि म्हणतात ना मोठ्यांचा आशीर्वाद, आई वडिलांचा आशीर्वाद आणि देवी शक्ती त्यांच्यामध्ये, की जसं लोखंडाला स्पर्श करतो सोनं होतं ना, तसंच आहे की सर जे जेव्हा स्पर्श करतात ना की त्यातून माणूस ना वेदना मुक्तच होतो. आणि हा माझा अनुभव आहे आणि हा 100% 101% अनुभव आहे. आणि ज्याला कोणाला त्रास आहे त्यांनी नक्कीच इकडे या. हे मी पूर्ण आत्मविश्वासाने तुम्हाला सांगते, हा मला अनुभव आलेला आहे की ज्याला ऑपरेशन मधून मुक्त व्हायचं आहे, त्या वेदनेतून मुक्त व्हायचं आहे, त्यांनी नक्की या. पण त्याच्या मागे पण एक कारण आहे की सर जे पण का तुम्हाला सांगतात की तुम्हाला एक्सरसाइज हे केलं पाहिजे, त्या तुम्ही मात्र नक्कीच केल्या पाहिजे. की बिना औषधाचं तुम्ही ते सरळ होतात. आणि खरंच मी मनापासून सरांना धन्यवाद करते. या सरांमुळे खूप लोक इथे उभं राहिलेले त्यांच्या पायावरती. नाही तर अक्षरशः लोकांची अशी अवस्था झालेली आहे की मृत्यूच्या दारात लोक गेले त्या वेदनेमुळे. आणि या ठिकाणी माहिती नाही की असं एंट्री करतो पॉझिटिव्ह वर्ब्स असे आहेत ना की इथे आल्यानंतर लगेच कळते की नाही आपल्याला असर होणारच आहे, आपल्याला चांगला उपचार होणार आहे. आणि सगळ्यात छान म्हणजे ना, जो पण कोणी येईल ना त्यांनी आधी बाहेर वाचा की सरांनी एक छान स्लोगन लिहिले विचार, आई वडिलांना वेदनेतून दुःखातून मुक्त करा. हे कधी तुम्ही कुठे ऐकलंय का कुठल्या हॉस्पिटलमध्ये? पण हे जेव्हा वाचलं ना मला अक्षर डोळ्यात पाणी आलं. का तर माझे वडील, त्यांचं वय आता 74 आहे. ओके, आणि त्यांना चालता येत नाही आणि सरांच्या म्हणजे ते वॉकर घेऊन चालायचे अक्षरशः. पण सरांनी त्यांच्यावर जो उपचार केला ना, की मागच्या आठवड्यात माझे वडील आलेले आणि त्यावेळेस माझा लहान भाऊ आलेला घेऊन, मी नव्हते. आणि मी बघितलं माझे वडील आठवडा झालं बिना वॉकरचे फक्त काठी घेऊन चालतात आणि बिन काठीचा चालण्याचा प्रयत्न करतात, पण मी जरा घाबरते. पण तरी त्यांच्या वेदना तर कमी झालेल्या आहेत. म्हणजे वॉकर घेणारी व्यक्ती आता वॉकर न घेता फक्त काठी एक आधार म्हणून घेत आहे.